दरवर्षी विसर्जनाची गणपती बाप्पाच्या सोयी करतोय. तर आम्ही पालिकेच्या मार्फत ही सोय करत आहोत आणि याच्यासाठी आम्ही आमच्या परीने जेवढी व्यवस्था करता येईल आणि आपल्या नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याचा आम्ही म्हणजे प्रयत्न करत असतो आणि कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही स्वतः इथे उपस्थित राहून नागरिकांचे आणि बाप्पाच्या विसर्जनाची आम्ही तयारी करत असतो. आणि दरवर्षी आमचा हा प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम करतो. विसर्जनाला आता कसे तलाव वगैरे नाही, नदी नाही आहे जवळ आपल्या इथे, त्याच्यामुळे आपण इथेच कृत्रिम तलाव बनवून आपण गणपती बाप्पा विसर्जन करत असतो. दरवर्षी म्हणजे नागरिकांचा प्रतिसाद इतका छान वाटतो ना. पहिल्या वर्षी आम्हाला अनुभव आला ना 2015ला, त्याच्यापेक्षा पब्लिक आपल्याकडे खूप वाढत गेलेली आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आतापर्यंत अशीच गर्दी आहे. आज 5 वाजल्यापासून आपली अशी गर्दी आहे. मॅडम ज्योत्स्ना भोईर मॅडम यांनी आणि चंद्रकांत भोईर सरांनी इकडे कृत्रिम तलावाचं इतकं छान नियोजन केलेलं आहे. आपल्या कांसई परिसरातले जितके पण गणेश मूर्ती आहेत घरोघरी लोक येतात, इकडे विसर्जन होतं. त्यांनी इकडे फार सुंदर सोयी सुद्धा केलेली आहे. आपण गणेश मूर्तीचं जेव्हा विसर्जन करतो त्याच्या आधीची जी आरती आहे ते सुद्धा आनंदमय वातावरणात आपण इकडे साजरा करतो.